एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. या अभंगातून तुकोबाराय भक्ती साधनाविषयी म्हणजे नामाविषयी असलेली अनन्यता प्रगट करतात. एक गावे आम्ही, दुसरं एक गावे आणि विठोबाचे नाम गावे, ही अनन्यता आहे. पा एक बोलू का नाना, अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचं जीवन सुखी बनतं. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्ही मध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनतं. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्ही मध्ये जर विन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनतं. म्हणून जे जे अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. मग काय अलौकिक आहे? तात्विक चिंतन जर केलं तर निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. आणि उपाधी भेदाने विचार केला तर तीन गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या तीन गोष्टी अलौकिक? देवालौकिक, देवमान्य संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या जगात तीनच या गोष्टी अलौकिक आहेत. देव अलौकिक, संत अलौकिक आणि नाम अलौकिक. यांना अलौकिक का म्हणायचं? अलौकिक कशाला म्हणतात? काय 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 अलौकिक त्याला म्हणतात, अलौकिक ते असतं काय लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. तीन. हे तीन निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आपण तीन गोष्टी अलौकिक सांगितल्या होत्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, गायछाप अलौकिक, हे नाम अलौकिक. या तीन ते जागा असलं तर त्यांच्या डोक्यावरच का डायरेक्ट मान पाहून जातो. देव अलौकिक, संत अलौकिक आणि नाम अलौकिक. या तिघांना अलौकिक का म्हणायचं ना? आता सांगितलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता या तिघांवर चलत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या तीन गोष्टी अडकत नाहीत म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. आपल्याला नामाकडे यायचंय. देव अलौकिक पाहू, नंतर संत अलौकिक पाहू आणि नंतर नाम अलौकिक पाहू. आता तिन्ही निकष उचलायचे आणि तिघाकडे आणायचे. पहिला देव अलौकिक. आता एक एक निकष उचला. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही. लोकांना जर देवाचं महत्व कळालं असतं तर लोकांनी ज्या वेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, लोकांनी उत्तर दिलंच नसतं. देव न लगे. लोक सरळ म्हणले देव न लगे, देव न लगे. असं का म्हणले भाऊ? त्याचं कारण आहे लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. धावतं घेतो. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवावर नाही. थांबा थांबा. उलट हा काळ आहे का देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ने चालिता म्याचे नेमिला साता. काळुग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता आमच्या देवावर चलत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, टाळी वाजू एकदा. पंचमहाभूतात देव अडकत नाही हा एक निकष आहे म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप, हे आकाश, ही पंचमहाभूत. या पंचमहाभूतात देव अडकत नाही. नाही अडकत. कशाला अडकणार ना? ही पंचमहाभूत तिनं निर्माण केलेली आहे. आणि तो कशाला याच्यात अडकत? एकल्यानं कंट्याचे म्हणून ये
केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तरंगणे पाच माबुत्या भौतिक भिन्न भिन्न वो ऐसा लगवी हा माया सुखधारी ऐसा लगवी हा माया सुखधारी एकल्यानं कंठेची म्हणून या येणे अहो पंचमहाभूत देवानं निर्माण केलेले आणि देव कशाला याच्यात अडकून ज्ञानोबा पहिले कोटेची नव्हते का पहिलं काहीच नव्हतं गायच्या पण तुझ्या डबी हे सुद्धा नव्हतं काहीच नव्हतं अहो जयापासून सकळ मय मंडळ हे देव नटला नानापरी देवच नटलेला आहे का नाही नटणार तो नटधारीच तो कामाने नटधारी 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 देवच विश्वाच्या रूपानं नटलेला आहे तो कशात पंचमहाभूतात अडकतच नाही म्हणून आमचा देव अलौकिक लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक देव अलौकिक कळाला आता देवाला माग घ्या या माग या खरंच खाऊया असं घेतलं देवाला माग आता संतांना पुढे घ्या जसा देव तसेच संत आणि जसे संत तसंच नाम तिन्ही पाहिजेत आपल्याला नामाकडे यायचं ना आता बघा तिन्ही निकष उचलायचे आणि संतांकडे आणायचे कोणते लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून आमचे संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक आणि पंचमहाभूत संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही खरंच कळत नाही लोकांना जर संतांचं महत्व कळालं असतं तर त्या काळात त्या विद्वान लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता ज्ञानोबरांना कमी त्रास दिला का तुकोबारांना कमी त्रास दिला का नाथ महाराजांना कमी त्रास दिला का आता मला तरी कमी आहे का पण मी कोणाला सांगत नव्हतं अनेक त्रास देतात लोक हो नाही त्रास दिला तर पैसे तरी कमी देतातच हो लौकिक जगाला संतांचं महत्व कळालंच नाही भाऊ म्हणून आमचे संत अलौकिक पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चलत नाही म्हणून आमचे संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चलत नाही चालत थांबा जसा हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे ना तसाच संतांच्या घरी सुद्धा गडीची काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से किंवा सोप जगा काळ खाये आम्ही माता दिला पाये आम्ही माता दिला पाये आम्ही माता दिला पाये जगा काळ खाये आम्ही माता दिला पाये माता दिला पाये जगा काळ काय आम्ही माता दिला पाय मला मुद्दा मांडायचा आहे काळाची सत्ता संतांवर चालतच नाही म्हणून आमचे संत अलौकिक लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक आणि तिसरा निकष असं पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून आमचे संत अलौकिक पंचमहाभूतात संत अडकत नाहीत अडकत थांबा
उलट नाना या पंचमहाभूतांना संतांनी जिंकलेले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याला संतांनी जिंकलंय. कसं जिंकलं हे पहा. पृथ्वी तत्वाला, या पृथ्वी तत्वाला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलेले. समाधी, ज्ञानोबारांनी आपला देवच पृथ्वी तत्वात तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवे घेतलेले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. म्हणजे पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. हे पहा, पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. दुसरं पाणी, पाणी या तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराजांनी जिंकले. नाथ महाराज गंगेच्या प्रवाहात उतरले, खाली उतरले, खाली उतरले आणि आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तिसरं तेज, तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी, म्हणजे तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी, पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चौथं वायू, वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. म्हणजे वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचा आकाश, आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. मला हसू त्याचं नव्हतं आलं, मला हसू टाळ्याचं आलं. इथे एक टाळी वाजली, त्या डाब्यात एक वाजली, तिकडे तीनच टाळ्या वाजल्या, टाळ्याच वाजल्या नाही. हे मला दाखवायचं होतं. असं अनोर्यानो या थोकाडा तो का आकाशात तत्वाला भाऊ जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. सदैव वैकुंठगम, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देव घेऊन निजधामागे निळा मनेचा काळा संता तो शगला. जय जय आजी सद्गुरु दातार जरी नाही काल प्रयाण काळी देवी आकाश तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. म्हणजे संत पंचमहाभूतात अडकतात का? नाहीत अडकत. म्हणून आमचे संत अलौकिक, देव अलौकिक कळाला, कळाला. संत अलौकिक कळाले, कळाले. आता संतांना मागे घ्या, या मागे या 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 असं नामाला पुढे घ्या. आता नाम राहिले ना, आता तिन्ही निकष उचलायचे आणि नामाकडे आणायचे. शंकर बुवा, लौकिक जगाला आमच्या देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक, काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक, आणि महाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. जसा देव तसेच संत, जसे संत तसंच नाम. पहिला निकष, लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून आमच्या देवाचं नाम अलौकिक. खरंच कळत नाही. लोकांना जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर लोकांनी देवाचं नाव घेतलं असतं. पण लोक कीर्तना सुद्धा घेत नाही. घेतात का? नाही. या खुशाल नाही म्हणतो, किती अवघड आहे हो. म्हणजे नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवाच्या नावावर चालत नाही म्हणून आमच्या देवाचं नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही. थांबा, संपूर्ण जगाव भाजपची भाजप संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण नामावर नाही. सध्या कोणाची सत्ता नाही, मग ओनली जरांगे पाटलाची सत्ता आहे. आता तरी टाळे वाजत आणू द्या, असू द्या असू द्या. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर नाही. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपूर्ण. 4 खाणी सांगितले ज्ञानोबांनी, अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. रखुमा देवराचे नाम नाटे, युगे गेली परी उभा विटी. सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपलं. सगळे जगाव काळाची सत्ता आहे, नामाव नाही. अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार रासियेला काळे, अवघाची आकार रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार रासियेला काळे, अवघाची आकार रासियेला काळे. अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे,
अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार राशीला काळे एकच निराळे हरिचे नाम एकच निराळे हरिचे नाम अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकाचे नाम हरिचे नाम अवघाचे आकार राशीला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकच निराळे हरिचे नाम एकच निराळे हरिचे नाम अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे ग्रासियेला काळे राशीला काळे अवघाचे आकार ग्रासियाला अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकच निराळे एकच निराळे हरीचे नाम संपूर्ण जगा काळाची सत्ता आहे नाम नाही म्हणून आमच्या देवाचं नाम अलौकिक लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक आणि तिसरा निकष पंचमाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक पंचमाभूतात भाऊ नाम अडकत नाही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश दादा या पंचमाभूताच्या पलीकडे नाम आहे देवाचं कसं सांगू आपल्याला शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो इतिहास पृथ्वीपेक्षा पाणी चोपदार 10 पट व्यापक आहे पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे हो पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही गगनाहो निवाड निवृत्तीशी चाड ज्ञानोबा म्हणल्यावर निवृत्ती पेरायचं चाडच गावसाना तू कुठं ठुतूस कळतच नाही चाड म्हणजे चाड नाही चाड म्हणजे इच्छा ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनावने वाढ नाम आहे म्हणजे पंचमाभूतात नाम अडकत नाही आकाशापेक्षा व्यापक म्हणून आमच्या देवाचं नाम अलौकिक देवालौकिक कळाला संतालौकिक कळाले नामालौकिक कळालं हे पहा आपलं जीवन एक तर देवाशी एक तर संतांशी नाही तर नामाशी तिघाशीच अनन्य झालं पाहिजे तरच जीवन सुखी बनते तो खबर आहे तुमचं बोलणं कळालं हे तिघाशीच अनन्य करायचं का हे तीनच गोष्टी अलौकिक आहेत बरोबर पण तो खबर आहे आम्हाला एक विचारू दे तुम्ही नेमकं जीवन कोणाशी अनन्य केलं ते आधी सांग मग आम्ही बघू तो खबर आहे म्हणले तुम्ही आमचा नाद करू नका का आमचा नादच खोळा हो असं तुम्ही आमचा नाद करू नका आम्ही तिघाशी जीवन अनन्य केले तिघाशी कोणाशी देवाशी केलं संतांशी केलं नामाशी केलं देवाशी कसं केलं आहे देवाशी कसं एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती हे जीवन आमचं देवाशी अनन्य संतांशी तर पहिल्यापासूनच अनन्य काय सांगू आता संतांशी तर पहिल्यापासूनच अनन्य पण नामाशी मार म्हणजे नामाशी अनन्य कसं अनन्य कसं म्हणजे एक गावी आम्ही विठोबाचे नाम आहे का नाही आमचं नामाशी जीवन अनन्य आहे ना देवाशी एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती देवाशी आमचं जीवन अनन्य संतांशी काय सांगू आता संतांची उपरी संतांशी जीवन अनन्य आणि नामाशी अनन्य कसं एक गावी आम्ही विठोबाचे नाम आली ना गाडी स्टेशनला आता बस पहिल्याच्या आता पहिले 2 मुलं चांगले झाले म्हणजे पुन्हा काय अडचण आता काय नाही पहिले 2 मुलं सरळ यायला पाहिजे बघ आता काय ताण नाही बस आमचं नामाशी जीवन अनन्य आमचं नामाशी जीवन एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि का ते काम आता नाही कस काय नाही तुमच्या गात्यात तर आम्ही असे काय अभंग पाहिले सगळ्या संतांचे वर्णन आलेले सगळ्या देवांचे वर्णन आलेले आणि इथं म्हणतात फक्त विठोबाचं नाम गाई असं कसं काय रविवारचे अभंग आले की वारी ओ वारी
बरोबर. सोमवार आले की महादेव, मंगळवार देवीचे, आता सगळे बरोबर आहे का नाही. बुधवार आले की पांडुरंगाचे, गुरुवार आला की ज्ञानोबारांचे अभंग येतात, गुरुवारच्या ज्ञानोबारांचे अभंग येतात. शुक्रवार आला की पुन्हा अनादी आंबे हे तू विठेवरी सखी बाई करी ओ कृपा, बरोबर आहे का नाही. शनिवार आला की हनुमंतरायाचे, रविवार आला की पुन्हा वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी सावधोने भजने लागा देव करा कैवारी माझ्या मनारी तिवारी मल्हारी तिवारी आई राजा बरोबर. आता तो का बरं सगळेच अभंग आहेत. तुम्ही सगळ्या देवांचं वर्णन केलं, पुन्हा इथं म्हणतात एक गावे आम्ही आणि विठोबाचे नाव. मग विठोबाच्या नामाशीच अनन्यता दिसते तुमची, असं कसं काय. ऐका, याला आपण दोन्ही पद्धतीने सोडू शकतो. व्यवहाराच्या दृष्टीने सांगतो. तुकोबारा म्हणले सगळ्या देवतेची आम्ही उपासना करतो, रममान मात्र पांडुरंगाशीच होतो. कसं, याला उदाहरण द्यायचे असते. मुखातून ऐकलं होतं बाबा. नवीन सुनबाई नांदायला आली घरी, नवीन सुनबाई नांदायला आली. मला सांगा भाऊ, ती स्वयंपाक करताना तिच्या नवऱ्याचाच करते का सगळ्याचा करते. सगळ्याचाच करते. घरी कपडे धुत असताना एकट्या मालकाची धुती का सगळ्याची धुती. सगळ्यांचीच धुती, बरोबर आहे का नाही. आता एक पुढचं वाक्य नाजूक आहे. स्वयंपाक सेवा ती सगळ्यांचीच करते, रममान मात्र पती बरोबर. तसा आमचा संप्रदाय, सेवा सगळ्यांचीच करतो, रममान मात्र पांडुरंगाजवळच होतो. सेवा सगळ्यांचीच, रममान मात्र पांडुरंग. तसं आहे, बरोबर का नाही. कारण दिवा अनेक नाहीत. कारण तुकोबरांनी खंडोबा पांडुरंगातच पाहिला, देवी पांडुरंगातच पाहिली, बरोबर आहे का नाही. म्हसोबा पांडुरंगातच पाहिले, सगळे देव पांडुरंगातच पाहिले. ती तुकोबरा म्हणले धरी येली सोंगे अवघे येणे पांडुरंगी. यात पांडुरंगाने सोंग घेतलेले सगळे, सगळ्या विश्वाच्या रूपानं परमात्मा नटलेला आहे. तुका म्हणे एका नावावर विठोबाचे नाम आणि कापय काम नाही आता. आणि कापय काम नाही आता म्हणजे ऐका ऐका ऐका, इतर देवतेचा उल्लेख नाही, इथं इतर साधनेचा उल्लेख आहे. इतर साधनाच्या मी माग लागणार नाही, एकच विठोबाचं नाम भक्तीच्या. इतर साधनाच्या माग का लागणार नाहीत, त्याचं कारण आहे. काय कारण आहे, अभंगाचं दुसरं मोडोनिया वाटा सूक्ष्म दोस्तार. आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम आता नाही म्हणजे इतर साधनाच्या मी मागे जाणार नाही, एकच विठोबाचं नाम, याला भक्ती साधन, फक्त भक्ती साधन, इतर साधनाच्या मागे नाही. का नाही, कारण इतर साधनाचा उल्लेख करत असताना असं सांगितलं, येऊ देत नाही तिसऱ्या परमानावर येतच नाही, तिसऱ्या चरणावर नाही, दुसऱ्या थांबीन तर मग भांडवलाला काय काय असं द्यावं. किती तयारीत राहतो बंदुकी घेऊन. मोडोनिया वाटा. इतर साधनाच्या मागे का नाही नाना, उल्लेख करत असताना दुसऱ्या चरणात सांगितला आम्ही इतर वाटा मोडल्या. कोणत्या मोडल्या, सूक्ष्म वाट ही कर्माची आणि दुस्तर वाट योगाची. कठीण आहे ना, योग मार्ग कठीण आहे, पुन्हा ज्ञान मार्ग कठीणच आहे. कस काय, आणि कर्म मार्ग सूक्ष्म आहे. कर्मशास्त्र कर्म मार्ग सूक्ष्म म्हणजे कर्म मार्ग मुळात बंधनात टाकणार, कर्म मार्गच बंधनात टाकणार आहे. कर्म माणसाला बंधनात टाकतं, ज्ञान अहंकार उत्पन्न करतं आणि योग साधन दुःख देतं. नवलंकाराची बोटी, विशेष नलगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी. नाना संकटे नाचवी, हे बघा नाना, नाना संकटे नाचवी, हे बघा नाना. हो ते सांगाल मी नाना, बरोबर. नाना संकटे नाचवी म्हणजे ज्ञान नाचवतो का नाही. ज्ञान आलं की अहंकार येतो, म्हणजे पहा आता कर्म बंधनात टाकायले, ज्ञान अहंकार उत्पन्न करायले आणि योग साधन दुःख दिले. योगाच्या वाटा जे रेगा लेगा सुबटा, त्या दुःखाचा चिशेल वाटा भागा, म्हणजे आता योग साधन दुःख देत. मग या वाटा का मोडल्या, त्याचं कारण आहे कर्मातलं बंधन, ज्ञानातला अहंकार आणि योगातलं दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य भक्ती ते. म्हणून आम्ही एक गावी आम्ही, म्हणून तर आम्हाला विठोबाचं नाम गायचंय, बाकीचे साधन नाही. कस ज्ञान का नाही, कर्म का नाही. अहो कर्माचं फळ काय पहा, ज्ञानाचं फळ काय पहा, योगाचं फळ काय पहा आणि भक्तीचं फळ काय पहा. कर्माचं फळ काय, कर्माचं फळ सांगत असताना भाऊ कर्मशास्त्र स्पष्ट सांगतं अंतःकरणाची शुद्धी हे कर्माचं फळ आहे. अंतःकरणाची शुद्धी हे कर्माचं फळ आहे. ज्ञानाचं फळ काय, मोक्ष, मोक्ष ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होतो, मोक्ष ज्ञानाचं फळ आहे भाऊ. योगाचं फळ काय,
पतंजली नावाचं शास्त्र सांगतं योगच चित्तवृत्ती निरोध हा. चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं फळ आहे. आणि मग भक्तीचं फळ काय? भगवंताची भक्ती प्राप्त होणं हेच भक्तीचं फळ आहे. अजून काय पाहिजे? एवढं कीर्तन आनंद, कथा आनंद घेता यायला काय पाहिजे आपल्याला? हेच आमच्या भक्तीचं फळ आहे. म्हणून आम्हाला बाकीची साधनं नको, एकच विठोबाचं नाम घ्यायचं. अजून एक कारण, ज्ञान मार्ग का नको? पा कर्माचं फळ अंतःकरणाची शुद्धी आहे ना. अंतःकरणाची शुद्धी झाली की नाना तुमचं कर्म नावाचं साधन संपून जाते. मोक्ष प्राप्त झाला की तुमचं ज्ञान नावाचं साधन संपून जाते. चित्तवृत्तीचा निरोध झाला की तुमचं योग नावाचं साधन संपून जाते. पण भगवंताची प्राप्ती झाली तरी आमची भक्ती शिल्लक राहते. म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून एक गावी आम्ही विठोबा देव भेटल्याच्या नंतर भक्ती आमची. देव भेटूच तरच नाही, भेटल्याच्या नंतर सुद्धा आमची भक्ती. म्हणून आम्ही एक गाव विठोबाचे नाव. बाकीची साधनं पाहता, कर्म ज्ञान योग ही साधन आहेत ना नाना. ही 3 साधनं, कर्म ज्ञान योग, ही साधनं साधकाला भक्ताला देवाकडे घेऊन जातात. पण आमचं भक्ती साधन असे देवालाच घरी. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, द्वारकेचा राणा पांडवा घरी. मला मुद्दा मांडायचा, भक्ती साधन आमचं असे देवालाच घरी घेऊन येते. अजून काय पाहिजे? म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, या वाटा आम्ही मोडू. अजून एका ज्ञान मार्ग का नको? त्याचं कारण ब्रह्मज्ञानात नाना भजनाचा आनंदच घेता येत नाही. थोडा आता अधिकारानं बोला नाही, ही भाषा जरा मोठ्या महात्म्याची, पण थोडा मोठ्याच्या मुखातून ऐकले. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंदच घेता येत. कस काय घेता येत नाही? ब्रह्मज्ञानामध्ये वृत्तीच शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेता कसा? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव करायचा असेल तर देवा एकच कर, मी भक्त तू देव. नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगू नको, हे फक्त तुकोबारांनीच मानावं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही. आपला काय अधिकारी आहे का काय? अर्ध भजन होत नाही का आपल्या तंबाखू लागेल भांडणात कवा आपल्याला ते? ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको. बरं थांबा, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी का सांगू नको? अरे देवा, ज्ञान माझं स्वरूपच ना, कशाला मला ज्ञानाच्या गोष्टी सांगायला? सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण? अरे देवा, ब्रह्मज्ञानाची अवस्था मला प्राप्तच आहे, ज्ञान माझं स्वरूपच आहे. ज्ञानाच्या गोष्टी तू सांगूच नको. माझ्या मनातलं सांगू का? मनी भक्तीची आवडी, मनात भक्तीची आवड आहे माझ्या, कशाला ज्ञान सांगायला? म्हणून एक साधन, ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेताच येत नाही का? ब्रह्मज्ञानात वृत्तीच शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेता कसा? वृत्ती ते निवृत्ती झाली, जनन दिसे ते वृत्ती शिल्लक राहत नाही. एक बघा, वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. जागृत अवस्थेत वृत्ती, जागृती अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते. सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाती. तुर्या अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. आणि भक्तीचा अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून ते माझे हरे वृत्ती लाव, समाचरणा विटेवरी साधी, समाचरणा विटेवरी साधी समाचरणा
घेताय ना आम्हाला म्हणून तर भक्तीत वृत्ती शिल्लक ठेवायची. वृत्ती तर साधना शिल्लकच राहत नाही, भक्ती तर शिल्लक राहत. हा. म्हणून तो कोबरा म्हणले राहू आता ह्याची ध्यान. म्हणून माझी वृत्ती तिथं राहू द्या. वृत्ती राहू म्हणली. वृत्ती राहणं वेगळं जाणं वेगळं. वृत्ती राहू शब्द वापरलाय. माझे चित्ता तुझे पाये राय ऐसे करे काय माझे चित्त तुझे पायी आणि धरोने या बाई बाबा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे काने चतुरा तो शिरोमणी माझे चित्त तुझे पाये राय ते करे काय अरे धरोने या पाये बाबा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी हा भजनाचा आनंद फक्त भक्तीतच घेता येतो. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे म्हणजे राहू शब्द वापरला. जाणं येगळं आणि राहणं येगळं. हा मच्छिंदर महाराज पोरग शाळात मनानं जावा का नेऊन घाला. मनानं जा बरोबर आहे का नाही. नेऊन घालायचं काम पडून. म्हणून राहणं येगळं आणि जाणं येगळं. कधी कधी ते कीर्तनाला गेलो आणि पोरगा त्या भाई एवढा असेल चांगला टाळवाजीत होतं कीर्तनात टाळवाजीत होतं. मग ते कीर्तन संपलं बैठकीत बसल्यावर मी त्याला म्हणलं सगळे बसलेले बैठकीत होते. मी त्या पोराला म्हणलं वागा टाळ चांगला वाजितोस. ताल चांगला तयार येतो. ताल टाळामध्ये चांगला गोल टाळ वाजितोस. कोणाचा आहेस. त्याचा बाप तिथंच होता. त्याचा बाप म्हणला महाराज मोज काटते. मग तसं म्हणलं मी म्हणलं असं का म्हणाला तू एवढे चांगले संस्कार केले पोरावर असं का म्हणायला. ते म्हणले काय सांगा महाराज मला वाटत होतं माया पोरानं तुमच्यासारखं कीर्तन करावं. म्हणत असते तितकं पुरतं. हो मला वाटत होतं माया पोरानं तुमच्यासारखं कीर्तन करावं. मग म्हणलं काय झालं. अहो यानं कीर्तन शिकाव म्हणून याला मी 5वीलाच असताना आळंदीला नेऊन टाकलं. म्हणलं झालं काय मग हे राहिलं नाही म्हणे. हे राहिलं नाही. आळंदीला नेऊन टाकण्याचं काम कोणाचं आहे. सासऱ्याचं. आता तुम्ही बोलत नाहीत मग करूच काय मी. तुम्ही बापाचं म्हणणं तर सासऱ्याचं म्हणणं. आळंदीला नेऊन टाकण्याचं काम कोणाचं आहे. अण्णा बापाचं. आणि राहणं काम कोणाचं आहे. पोराचं. तसं तुकोबरा म्हणले मी वृत्ती त्या देवाच्या पायापाशी नेऊन ठुलो पण काय करावं ती राहण्याच. मग मुद्दा आला लक्षात. राहणं वेगळं आणि ठुणं वेगळं. म्हणून तर शब्द वापरला ते माझे हरी वृत्ती राहो. म्हणून राहो जाऊ म्हणले नाही राहू म्हणले. वृत्ती जात होती पण राहत नव्हती म्हणून राहू शब्द वापरला. सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती. तुकोबरा असं का म्हणले असते बरं. रखुमाईच्या पती सोयरिया. रखुमाईच्या पती म्हणजे बायकोचं नाव कशाला घ्यायचं मधा देवाच्या. रखुमाईच्या पती बायकोचं नाव कशाला घ्यायचं. घेतलं म्हणून काय झालं. कसं असते भाऊ ज्याचे स्वतःच्या नावानं ओळख तो फर्स्ट क्लास. ज्याचे बापाच्या नावानं ओळख तो सेकंड क्लास. ज्याचे सासऱ्याच्या नावानं ओळख तो थर्ड क्लास. आणि ज्याचे बायकोच्या नावानं ओळख त्याला क्लासच नाही. त्याला काय करायचं आलं मुद्दा मला लक्षात. ज्याचे स्वतःच्या नावानं ओळख तो फर्स्ट क्लास. ज्याचे बापाच्या नावानं ओळख तो सेकंड क्लास. ज्याचे सासऱ्याच्या नावानं ओळख तो थर्ड क्लास. आणि ज्याचे बायकोच्या नावानं ओळख त्याला क्लासच नाही. त्याला काय क्लास जायचं आहे. हे कोण अनिरुद्ध महाराज वा एक नंबर. स्वतःच्या नावानं ओळख बरोबर आहे का नाही. हे कोण आमका आमका नाही का आणि त्याचं पोरग येते नंबर जाऊ 2 नंबर. बरं हे कोण फलन फलन नाही का आणि त्याचा जाव येते जाऊ द्या 3 नंबर. खडका. हे कोण ती काही नाही का त्याचं नाव राहते. काय राहिलं का बायकोचं नाव घेतलं काय राहिलं का मला सांगा भाऊ. तुम्ही मला पण बोला का काय राहिलं का. मग तू बरं तुम्ही कस काय घेतलं ते आधी सांगा. काय 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 का त्याचं उत्तर लय गमतीशीर. त्याचं उत्तर असं आहे रखुमाईचा पतीसूर्य हा शब्द का वापरला त्याचं कारण भगवान श्रीकृष्णाला जरी अनेक पत्न्या असल्या नाना
पण रुक्मिणीला पती मात्र एकच. म्हणून रकुमाईच्या पती सोयरिया एक कारण हा. दुसरं कारण परमात्मा म्हणजे ज्ञान आहे आणि रुक्मिणी माता म्हणजे भक्ती. याची भक्ती याची ज्ञान एक विठ्ठलाची जाण. म्हणून रकुमाईच्या पती सोयरिया. मला मुद्दा मांडायचा आहे. तुकोबरा म्हणले बस भक्तीच अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते आणि आमचं भक्ती साधन असं आहे देवालाच घरी घेऊन येते. देवालाच घरी घेऊन येतं म्हणून ज्या सुखा कारण देव वेडावला वैकुंठ सोड. भक्ती साधन असे देवाला घरी घेऊन येते. देवाला घरी घेऊन ते आणि देवाला पण एक पुन्हा आणि एक पद्धत पहा. या सुखाकारणे म्हणले देव वेडा. या सुखाकारणे म्हणजे भक्तीच्या सुखाकारणे. आम्हाला साधना सुखे म्हणले ना. सर्व सुख ल्यालो. सुखाचे कपडे आहेत आम्हाला. सुखाचेच अलंकार आहेत. अलंकार म्हणजे थांबा. सुखाचे अलंकार म्हणण्यापेक्षा तुकोबराच्या जीवनात किती सुखे पाहायचं का. प्रमाणाची साखळी पाहू दादा आपण. तुकोबराचे जीवन किती सुखी आहे या नामचिंतनामुळे नाना प्रमाणाची साखळी पहा. तुकोबरा म्हणले आमच्या जीवनात एवढं सुख आहे आम्हाला झोपण्याकरता गादी कशाची सुखाची. सुखाचे शेजारी पौडे तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी. सुखाचे शेजारी पौडे. तुकोबरांना झोपण्याकरता गादी कशाची सुखाची. गादी सुखाची आहे. आहेत ना काय गाद्या तशा. अहो आम्ही साताऱ्याला गेलो पहाटे 3 वाजता गेलो. कॉलेज करत होतं. पहाटे 3 वाजता गेलो तर 3 वाजता गेल्यावर तिथे का अन्न म्हणले त्यांच्याकडे आरामाला गेलो. त्यांच्याकडे गेलो मग त्यांना म्हणलं अण्णा ते जवळ फोन केला ना आरामाला यायचं होतं. ते म्हणले अहो या की महाराज. अहो वारकऱ्याचंच घर आहे. तू मासनी नाही सोय करायची तर आम्ही कोणाची सोय करायची. या वारकऱ्याचंच घर आहे या. मग तिथं गेल्या मग त्यानं म्हणलं ते म्हणले अहो या वारकऱ्याचं घर आहे पडा या गादी. गाडी चालते ती रात्रभर तू मासनी झोपा नाही काय नाही फिरते ती सारखं पडा या गादी. साताऱ्याची भाषा. विदर्भात गेलो असतो तर ते म्हणले ते रात्रभर गाडी चालते ना मग तुमची तुम्हाला झोपा नाही ना. पहिले झोपून घ्या ना मग कीर्तन बादमध्ये करून आपण कीर्तनाला टाइम आहे ना अजून भाऊ. ते आले म्हणले मग अण्णा म्हणले जेवून घ्या ना पहिले बासुंदी खाऊन घ्या ना मग संपून जाय ना मग. असं भाषाची गंमत असते. नांदेडकडे गेलो तर आम्ही नाना त्या दिवशी आणि तिथे गेले होते. गेल्यात मला म्हणले कवा आल्या असं म्हणले. कवा आल्या म्हणल्या मी त्याच्याकडे नाही पाहिलं खाली पाहिलं. साडी नेसली का गडबड हो ना. मग मला कळलं की त्याच्याकडे असं म्हणतात कवा आल्या कधी आल्या. असं भागात बदल असते. कसा बदल असतो त्या गाड्या पण एक विशेष मात्र सगळीकडे सारखाचे. कोणता जन्मलेली माणसं मरुती. मला मुद्दा मांडायचा. आम्ही तर अण्णाची तर गेलो एवढं कट करा. अण्णाची तर गेलो आणि गेल्याच्या नंतर मग ते मला म्हणे झोपाय गादी. गादीचं सांगू लागलो मी भाऊ. ते म्हणे झोपाय गादी. हिवाळा होता मला पांघरायला दे. ते म्हणे झोपा. अहो पांघरायला दे हिवाळा झोपा. अहो झोपा तसं मी त्या गादी झोपलो भाऊ. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम बरं नुसती गरम बी नाही असं बिल नाही आडवं लाटणं असतं आणि ती मग पाठ चोळायची. त्या गादीला सिस्टीम पद्माकर सर त्याशी पाठ चोळायची. बरं ती पाठ चोळीत नव्हतं. जिथं दुखत आहे तिथे जास्त दाबायचं. काय गादी बाबा म्हणलं 5व्या मिनिटाला तर मी झोपलोच. अशी कशी गादी हो. मग त्यांची तर सोय असते शंकर महाराज अशी आरामाची. म्हणून आम्ही पुन्हा उन्हाळ्यात गेलो. त्याला मला अण्णा ते म्हणले आमासनी माहित आहे तुम्ही आरामासनीच आलाय तुम्ही पडा या गादी. मी मला आता उन्हाळा आहे बाबा आता नाही ते गरमत आहे. ते म्हणले नाही पडा. उन्हाळा आव झोपा. पुन्हा मी त्या गादी झोपलो. नाना 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. पहा गादी हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार पावसाळ्यात कमी काय त्याच्या घरी गेलो नाही. आता गेलो नाही मला कशाला बोल जेव्हा गेलो तेव्हाच बोला माणसानं. पावसाळ्यात सीझन बंद असतो म्हणून गेलो. आणि मग नाही पोट्याचा यंदा पावसाळ्यात बी चालू आता बघा सीझन. मग असं देव विनोदाचा. आणि मग गादी तशी म्हणलं अण्णा काय गादी बाबा हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात थंड काय गादी केवढ्याची गादी. ते म्हणले 2,60,000ची गादी. भाऊ त्या गादीची किंमत सांगितली त्यांनी मला 2,60,000. मी म्हणलं अण्णा काय मजा भाऊ तुमची. ते म्हणले कशाची मजा वागा गादीच मोठी मी सर्रास जागाच्या डोळ्यात ना काय माणसाला गाद्याच मोठाले झोपात नाहीत. बरोबर आहे का.
तुकोबारा तसं तुम्हाला गादी सुखाची आहे पण झोप सुखाची आहे का? तुकोबारा म्हणल्यावर अर्जुना गादी सुखाची तशी झोप सुखाची कशी? सुखे मेने झालो गा शून्य सारो आणि ते